आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे हे आपल्याला माहित आहे। असंच कमळी नाटक सादर करत आहे आपल्या शाळेतील विद्यार्थी। Sit down please. चला मुलांना आपली हजेरी द्या। हऱ्या, नाऱ्या, गोऱ्या, काळ्या, पिंट्या, झिंक्या, इमली, जिमली, ठगी, छकी, बिजली, कमळी, कमळी, कमी नाही आली का आज? कमळीच्या घराशेजारी कोण राहतं? मॅडम। यस कमी। शाळेत आहे का घरी आहे तू? शाळेत मॅडम। बस खाली नालायक। काय करते ती घरी? पोता घेऊन इकडे तिकडे हिंडती। बस खाली। तुझे आई वडील काय करतात रे? तिच्या आईने ते झोपून राहते आणि तिचे वडील आहे असं तिकडे। मोठ्या माणसाबद्दल आदर बोलतात। बस खाली। चला शाळा सुटली। अरे वा पुस्तक। अरे ही तर आपली कमळी इथे काय करते? कमळी, ए कमळे, कमळी तू इथे काय करतेस? ते काय? ते मॅडम ते काय? कमळे थांब थांब। कमळे, ए कमळे पाणी आण ना। गोळ्या औषध अगं गोळ्या औषध संपली। थांब मी काहीतरी करते। कमळे, अरे कमळे, हे बघा हे पुस्तक दिसलं तिला काही दिसत नाही, ऐकू येत नाही, कसं होणार या पोरीचं? कोणी आहे का घरात? कोण आहे? आत येऊ का? या। अरे बाप मॅडम। ताई हे कमळीचंच घर आहे का? हो। तुम्ही कमळीला शाळेत का पाठवत नाही? अहो काय करणार ती शाळेत येऊन? आमचं घर कसं चालणार? म्हणजे ती उलशी कसे घर चालवणार ती? अहो मी अशी आजारी आणि तिचा बाप तसा। तुम्ही जर तिला शाळेत पाठवलं तर ती इंजिनियर डॉक्टरच होऊ शकते। खरंच मॅडम मी डॉक्टर होऊ शकते? हो। इकडे ये बाळा, तुझी शिकायची इच्छा आहे? हो मॅडम। बघा ताई तिची शिकायची इच्छा आहे। बरं पाठवेन उद्यापासून। चाल। ए कुठं चालली? पुस्तक नाही तेव्हा मला शाळेत जायचं। आले शाळेत मला काय जायचं? मला शाळेत जायचं। शाळेत जाऊन कोणाचं बोलतात? काय जायचं शाळेत जाऊन?
दिवस तिसरा. यस कमी. काय चालू होतं तिकडे? बस खाली. मे आय कम इन मॅम? यस कमी. बघा आता आपली कमी शाळेत आली दिसत टाळ्या वाजवा. चला मुलांना मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते. भारताचे पंतप्रधान कोण? सांग. नरेंद्र मोदी. बरोबर. बघा ती शाळेत येत नाही तरी पण तिला प्रश्नाचे उत्तर माहिती आहे. ती एक दिवस खरंच डॉक्टर होणार. टाळ्या वाजवतीसाठी. तर दुसरा प्रश्न. विमानाचा शोध कोण लावला? सांग. विमानाचा शोध मी लावला मॅडम. ते कसं काय? मी ग्राउंड मध्ये खेळत असताना वरती विमान चालू सर्वात पहिले मीच बघितलं होतं, मग सर्वांना सांगितलं होतं. बस खाली. सांग. ऐकून तू. बरोबर. टाळ्या वाजवतीसाठी. त्यामुळे शांत बसा. घरी चल. नाही मला शिकायचं. तू घरी चल. नाही मला शिकायचं. शिकून कोणाचा फायदा झाला का? नाही मला शिकायचं. फायदा झाला कोणाचा? भाऊ तिला शिकू द्या. तिची शिकायची इच्छा आहे. मॅडम शिकून काय होतं? पोट भरतं का त्याच्यानं? पैसे मिळत नाही. तुम्ही किती पर्यंत शिकलात? मी दुपारपर्यंत. तुम्ही किती पर्यंत शिकलात? तेव्हा त्यांच्या किलोमीटरवर होतो मॅडम. मला काय कळतं किती होतो? भाऊ तुम्ही जर हिला शिकवलं ती डॉक्टर होऊ शकते ना. डॉक्टरकडे पैसे मिळाले नाही मॅडम. मला पैसे पाहिजे. कमळे तिला शाळेत तिची शिष्यवृत्ती भेटले तर तिला पैसे मिळतात. पैसे मिळते? हा. पैसे मिळते? हा. द्या पैसे. तिची शिष्यवृत्ती भरा मग तुम्हाला पैसे मिळते. मॅडम पैसे मिळते म्हणले. हा. मग द्या पैसे. आत्ताच नाही भेटत. मग ती मोठी झाल्यावर भेटल. तेव्हापर्यंत मी मरून जाईल. त्या पैसे फायदा. पैशाच फायदा. तिचं शिक्षण पूर्ण पाळण्याचं आहे तुम्हाला. इथं कपडे नाही घालायला आणि तुम्ही म्हणताय शाळेत बघा कसं. शाळेमध्ये शिक्षण सरकारनं फ्री केलेलं आहे. शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना कपडे सुद्धा फ्री भेटतात आणि खाण्याची पण व्यवस्था राहते. कपडे भेटते? हा. शाळेमध्ये कपडे फ्री मध्ये भेटते? फ्री मध्ये भेटतात. जेवायला बी मिळतं? हा. मी येऊ का उद्यापासून शाळेत? तुम्ही नाही हो भाऊ. हिच्यासाठी बोलू लागले मी. बरं मॅडम ते जाऊया. तिला घरी पाठवा. तिला कचरा वेचायचा. मला पैसे पाहिजे. मला औषध आणायचं आहे. कायचं औषध आणायचं तुम्हाला? तिच्या आईच्या गोळ्या आणायच्या मला. काय ग पाय तुझ्या आईचं काय दुखतं? गोळ्या आणशील ना तू? मला माहिती तुम्ही कोणत्या गोळ्या आणतात. भाऊ तुम्ही तिला शिकू द्या. काय होईल मग?
डॉक्टर होईल ती. मग पैसे येते हा खरं. खरं. मग मला पैसे मागायची गरज नाही ना. नाही. ती डॉक्टर झाली तर. हा. हे बघा माझ्या मी तिला शाळेत पाठवतो. तुम्ही समोर माझ्या मी पाठवतो शाळेत. पाठवा मग तिला शाळेत. पण हे जर डॉक्टर नाही झाले ना मी तुमच्याकडून पैसे घेणार. हा जो जा. समज शेख आणि डॉक्टर नाही तर मग मॅडम नंतर पाठवणार. 15 वर्षानंतर कसं आहे सूरज इकडे काय करू लागला? जेवण. अरे हॉस्पिटलमध्ये कोण जेवण करत असतं का? एवढं तर करताय तुला काय नाही जेवतोय मग? काय चाललं हो बस काय ते डोकं दुखायला लागला ना भाऊ. म्हणजे तुम्हाला डोकं बी म्हणजे मजा घेतो का? अरे माझ्या करतो म्हणजे मजा करत असते. आज बरेच पेशंट आले. मॅडम आता आहे 10 मिनटं. हां नाव सांग तुझं. हां काय दुखतंय? पोटात दुखतंय. हां तुझं काय दुखतंय? नमस्कार भाऊ. नमस्कार. तुम्हाला कुठंतरी पाहिलं दिसतं. तुम्ही मॅडम आहेत ना? हो. इथल्या मेन डॉक्टर कोण आहे? मला त्यांच्याशी अर्जंट भेटायचंय. येत आहेत मॅडम. तुम्हाला मी ओळखलं मॅडम. इथले डॉक्टर कोण आहेत तेही तुम्हाला थोड्या वेळात कळूनच जाईल. मी पण तुम्हाला कुठे पाहिल्यासारखं वाटतं. हो मॅडम विचार करा तुम्ही मला कुठेतरी पाहिलं आहे. मी तुम्हाला ओळखलं पण तुम्ही मला अजून ओळखलेलं नाही आहे. तुम्ही कमळीचे वडील? हो आमची कमळी म्हणजे तुमची कमळ. आता कमळ काय करते? कमळ काय करते आता हा एक सस्पेन्सच राहू द्या मॅडम. लवकरच कळेल. येतीलच आता मॅडम. नमस्कार. किती पेशंट आहेत? हो तुम्ही मॅडम ना? कशा आहे? मी चांगली आहे. बघा मित्रांनो, एका जर मुलीचे स्वप्न असले तर ती काही करू शकते. बघा अशीच एक कमळी. तिची परिस्थिती एवढी गरीब असून तरी ती एवढ्या गरिबीतून बाहेर पडली आणि डॉक्टर बनली. हो खरंच आहे. त्यावेळेस मॅडमने जर मला समजवलं नसतं तर आज बहुतेक मी या जगात नसतो आणि ही पण कुठेतरी कच्चे वेचणारी म्हणून बाई तिचं लग्न झालं असतं. होऊ शकतं ती एखाद्या गरीब कुटुंबात राहिली असती. तिचं काही भविष्य राहिलं नसतं. पण मी मॅडमचं ऐकलं, शाळेत पाठवलं आणि या गरिबीवर मात करायचं शिक्षण त्या मॅडमने दिलं. मी मॅडमचे उपकार कधीच विसरू शकत नाही. म्हणून आज मी एका चांगल्या ठिकाणी आहे. मी मॅडमचं ऐकलं, माझं व्यसन सुटलं. पण हो एक चुकी झाली माझ्याकडनं. मी या व्यसनाच्या नादापायी माझ्या बायकोकडे लक्ष देऊ शकलो नाही आणि आज या जगात नाही मला सोडून गेली. त्या गोष्टीचं मला आजही दुःख आहे. बाबा जे म्हणाले ते खरंच आहे. मॅडम जर माझ्या आयुष्यात आले नसते तर मी आज एक कचरा विकणारी असते, डॉक्टर बनू शकले नसते. म्हणून सगळ्यांना एक संदेश आहे या नाटिकातनं की सगळ्यांना शाळेत पाठवा. आपल्या घरी काही कामं असतील, काही अडचणी असतील तर आपण सगळं काही करतो मुलांसाठी, आपल्या मुलींसाठी. तर त्यांना शाळेत पाठवा, त्यांना त्यांचं भविष्य उज्ज्वल करा. धन्यवाद.